नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त मजेत ना? स्वागत आहे सर्वांचं आपल्या ग्रे किचनमध्ये. उन्हाळा स्पेशल भाग 4 मध्ये आज आपण बनवणार आहोत थंडगार असं फ्रूट कस्टर्ड, जे बाहेर मिळणाऱ्या कस्टर्डपेक्षा 10 पट जास्त क्रीमी आणि टेस्टी होतं. फ्रूट कस्टर्ड बनवताना कोणत्या चुका टाळायच्या आणि क्रीमी चव येण्यासाठी त्याच्यामध्ये काय घालायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या उन्हाळा स्पेशल सिरीजमधील पुढचे भाग बघायचे असतील तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर सगळ्यात आधी आपल्याला दूध उकळायला ठेवायचे. त्यासाठी गॅसवरती 1 लिटर दूध मी गरम व्हायला ठेवले. आता त्याला एक उकळी आली की थोडंसं ढवळून घ्यायचे. मी हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि शक्यतो म्हशीचंच दूध घ्यायचं. गाईचं दूध थोडंसं पातळ असतं, त्यामुळे मग आपल्याला ते थोडं आटवून घ्यावं लागतं. त्यामध्ये वेळही जास्त जातो आणि त्याचं कस्टर्ड इतकं क्रीमीही बनत नाही. त्यामुळे जर जमलं तर म्हशीचंच दूध वापरायचं. आता याच्यात आपल्याला साखर घालायची आहे. 1 लिटर दुधासाठी मोठे 7 ते 8 चमचे आणि वाटीने बघितलं तर ही छोटी पाऊण वाटी इतकी साखर घातली आहे याच्यामध्ये. हे आता परत एकदा ढवळून घेऊयात, जेणेकरून सगळी साखर या दुधामध्ये वितळली जाईल. थोडीशी जास्तच घातली आहे आपण, कारण हे कस्टर्ड थोडं गोडच करायचं असतं. ते का हे पुढे सांगेनच मी तुम्हाला. तोपर्यंत याच्यामध्ये घालण्यासाठी अजून एक स्लरी बनवून घ्यायची आहे. तर पाव वाटी थंड दूध घेतलं, त्याच्यामध्ये मोठे 2 चमचे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घातली. 1 मोठा चमचा मिल्क पावडर घातली आहे, ज्यामुळे आपलं फ्रूट कस्टर्ड एकदम क्रीमी बनतं. नक्कीच घाला. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहिल्या गेल्या नाही पाहिजेत. जर याच्यात गुठळ्या राहिल्या तर मग दुधामध्ये घातल्यानंतरही गुठळ्या होतील. त्यामुळे आधीच व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या. आणि गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडर घातली तरीही गुठळ्या होतात, त्यामुळे थंड दूधच वापरायचं. आता दुधाला छान उकळी आली, साखरही वितळलीये. परत एकदा ही स्लरी अशी ढवळून घेऊया. असं का तर दूध वरती होतं आणि मग त्याचं जे कस्टर्ड पावडर मिल्क पावडर जे आहे ना ते खाली राहतं. त्यामुळे उकळलेल्या दुधामध्ये घालायच्या आधी एकदा ढवळून घ्यायचं आणि मग घालायचं. आता परत एकदा हे छान असं ढवळून घ्यायचं आणि इथून पुढे सतत हे ढवळतच राहायचं आहे, नाहीतर मग पातेल्याच्या किंवा कढईच्या तळाशी हे लागू शकतं आणि मग आपल्या कस्टर्डला करपट असा वास लागतो. बघा, लगेचच इथं कन्सिस्टन्सी कशी बदलायला लागली हे तुम्हाला दिसतच असेल. थोडंसं असं दाटसर दिसायला लागलेलं तुम्ही पाहत असाल. आता हे सतत हलवत शिजवून घ्यायचं आहे, साधारण एक 7 ते 8 मिनिटांसाठी. आणि गॅस मंदच ठेवायचा. आपल्या कस्टर्डला अगदी जबरदस्त अशी चव यावी म्हणून हे 2 ड्रॉप व्हॅनिला इसेन्सचे घातलेत. त्यानंतर 1 छोटा चमचा वेलची पूड घालायची आहे. जर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर तो नाही घातला तरी चालेल, पण वेलची पूड मात्र घालायचीच. यामुळे कस्टर्डची चव अगदी दुपटीने वाढते. तुम्ही जर घालत नसाल आजपर्यंत तर एकदा नक्कीच घालून बघा, तुम्हालाही ते खूप आवडेल. आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत, म्हणजे दुधामध्ये कस्टर्ड पावडर घातल्यापासून आत्तापर्यंत एक 8-9 मिनिटांपर्यंत मी शिजवून घेतले आणि इथं आपलं हे कस्टर्ड तयार झाले. गॅस बंद करून हे मी खाली उतरून घेते. हे कस्टर्ड गरम असताना याच्यामध्ये कधीच फळं घालायची नसतात किंवा फ्रीजमध्येही ठेवायचं नसतं. त्यामुळे वरती ठेवूनच पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं. जर कोणाला अगदीच जास्त वेळ नसेल तर मग एखाद्या मोठ्या भांड्यात थंड पाणी घेऊन त्याच्यात हे पातेलं ठेवायचं, वरून फॅन लावायचा, म्हणजे हे पटकन थंड होतं. तर इथं हे आपलं कस्टर्ड पूर्णपणे रूम टेम्परेचरला आले आणि छान दाटसरही झाले. आता एक एक करून याच्यामध्ये ही फळं घालूयात. तर फ्रूट कस्टर्ड बनवताना त्याच्यामध्ये डाळिंब, केळी आणि सफरचंद ही 3 फळं तर घालायचीच. बाकी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतीही मग घातली तरी चालतात, कमी जास्त प्रमाणामध्ये घातली तरीही चालतात. तर मी अर्ध डाळिंब घातले. त्यानंतर 1 मोठ्या आकाराची केळी ही चिरून घातली आहे. 2 चिक्कू घेतले होते चिरून, ते घातले. हिरवी द्राक्षे, काळी द्राक्षे घातलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सफरचंद, ते अर्ध घेतलंय मी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधीही फ्रूट कस्टर्डमध्ये ही फळे घालताना ना एकदम बारीक बारीक अशी चिरून घ्यायची. जर मोठी चिरली ना तर मग ते खाताना तितकंसं छान वाटत नाही, नुसती फळच खातोय असं वाटतं. त्यामुळे बारीक चिरून घ्यायची, जेणेकरून कस्टर्ड खातानाही ते खूप भारी लागेल.
तर आता हे छान असं व्यवस्थित मिसळून घेऊयात. बघा कन्सिस्टन्सी कसली जबरदस्त आली आहे. बघूनच कोणालाही खावंसं वाटेल इतकं भारी हे फ्रूट कस्टर्ड तयार होतं. आणि उन्हाळ्यामध्ये असं थंडगार फ्रूट कस्टर्ड जर खायला मिळालं तर अजून काय पाहिजे. आता या कस्टर्ड खाण्याचे फायदेही आहेत आपल्या शरीरासाठी खूप सारे. तर काय होतं, शरीराला पटकन एनर्जी देण्याचं काम हे करतं. पचायला हलकं असतं कारण ह्याच्यात खूप सारी फळं घातलेली असतात. विटामिन्सही असतात या फळांमध्ये, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे पौष्टिक आहे. तर सगळ्यात शेवटी थोडंसं छान दिसावं म्हणून डाळिंबाचे दाणे घातलेत आणि टुटी फ्रुटीही घालायची आहे. तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता असे ड्रायफ्रुट्स घातले तरीही चालतील. फळं वगैरे घालून झाल्यानंतर 3 ते 4 तासांसाठी हे फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचं आणि मगच खायला घ्यायचं. मगाशी म्हणल्याप्रमाणे गरम कस्टर्डमध्ये कधीही फळं घालायची नाहीत, कारण त्यांचा रंग बदलतो, चव बदलते आणि ते पचनासही जड जाऊ शकतं. म्हणून कधीही ते पूर्णपणे थंड करून मगच त्याच्यात फळं घालायची. तर इथं हे आपलं थंडगार, स्वादिष्ट आणि क्रीमी असं फ्रूट कस्टर्ड तयार झाले. या उन्हाळ्यामध्ये एकदा नक्कीच बनवून बघा आणि कसं झालं ते मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.